हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. थेट आपण चाललो आहे देवळात आता बघायला कशा पद्धतीने आहे ते तुळजाभवानीचं मंदिर. खूप वर्षानंतर मी येते इथे. चला बघूया तुळजाभवानीचं मंदिर तुळजापूरला. आणि मित्रांनो, ही गँग आहे आपली पलटण. आम्ही सगळे चाललो आहोत माऊलीचं दर्शन घ्यायला. आणि बरीचशी लोक अजून पाठी आहेत, हळूहळू चालत आहेत. हे बघा, खूप छान आणि सुंदर अशी दुकान आहे तिथे, फुलांची, हाराची, खूप छान अशी. आणि मित्रांनो, आपण मागे मी व्हिडिओ टाकला होता, महाराष्ट्र यात्रेला निघालो. खूप छान तुम्ही रिस्पॉन्स दिला. असंच भरभरून प्रेम राहून द्या. आणि ह्या व्हिडिओला पण नक्की तुमचं प्रेम मिळेल अशी आशा करते मी. मागच्या तीर्थयात्रेचा खूप छान अनुभव होता. आणि आता माऊलीचं दर्शन खूप छान झालेलं आहे तुळजाभवानीचं. तुम्ही दर्शन करून घ्या मित्रांनो. आणि आता आपण थेट निघतोय पुढच्या यात्रेला. आणि मित्रांनो, आत्ता आम्ही पोहोचलो जेजुरीला, खंडोबारायाच्या इथे. आणि आम्ही खाली गणपती बाप्पाचं मंदिर होतं तिथे दर्शन घेतलं. आणि खालीच खूप छान पद्धतीने बँड वाजत होता, त्याच्यामध्ये खूप छान आम्ही डान्स केला, तुम्ही बघू शकता. मजा करायचा एकही चान्स आम्ही सोडला नव्हता मित्रांनो. खूप छान धमाल केली. खूपच म्हणजे खूप छान आणि खूप चांगला अनुभव होता. खूप मजा आली, खूपच मजा आली. आणि खरंच कोणत्याही ट्रिपला जाताना किंवा प्रवासाला जाताना माणसं कशी अगदी हौशी पाहिजे, मजा करणारी पाहिजे. तर त्या प्रवासाला आणि त्या ट्रिपला खूप मजा येते, खूप धमाल येते मित्रांनो. आणि आणि मित्रांनो, आता आपण चाललो आहे देवळामध्ये खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी. आपले वहिनी भाऊ आहे तिथे. आणि देवळामध्ये, मंदिरामध्ये खूप गर्दी आहे. चला आपणही जाऊया, देवाचं दर्शन घेऊया.
दोन शब्द सांगितले असते, पण आता आमची माणसं कमी आहेत, त्यानंतर आम्ही बघू. ओके ओके. बरोबर. ओके ओके. आणि मित्रांनो, देवाचं दर्शन खूप छान झालं, खूप छान, खरंच खूप छान झालं. बँड वाजला रे वाजला का आम्ही एक ती संधी सोडत नाही मित्रांनो. आणि खरंच खूप छान, खूप धमाल आली. आणि खरं बघायला गेलं तर आयुष्यात दुसरं आहे का मित्रांनो? काम तर आपण आयुष्यभर करत असतो, पण मजा लाईफमध्ये खूप कमी लोक करतात. याला म्हणतात मित्रांनो खरं जगणं. आयुष्यामध्ये दुसरं आहे का मित्रांनो? माणूस आज आहे तर उद्या नाही. खरी मजा लाईफ जगण्याची. तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत, रिलेटिव्हसोबत कुठेतरी जा वर्षातून एकदा आणि अशी धमाल नक्की करा. खरंच खूप सुंदर असं आयुष्य आहे. आणि मित्रांनो, खूप छान अशा देवांच्या मूर्त्या होत्या, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर, खूपच सुंदर. आणि मित्रांनो, आता पुढच्या प्रवासाला निघतोय. आणि मित्रांनो, आत्ता पोहोचलो थेट एकविरेला, माऊलीच्या दर्शनाला. हे बघा मित्रांनो, हे आई एकविरा देवीचं शक्तिपीठ खाली आहे आणि माऊलीचं दर्शन होतंय. खूप छान वाटतंय. पायथ्याशी हा मंदिर आहे मित्रांनो. आणि आता वर जातोय माऊलीच्या दर्शनाला. तर 5 पायऱ्यांची पूजा केली जाते आमच्यामध्ये. तर वहिनी आणि भाऊ आहेत. वहिनी पूजा करते 5 पायऱ्यांची. आणि ह्या पायऱ्या सोडून आपल्याला माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो. खूप लोक असल्यामुळे बरीचशी लोक पाठी राहिली आहेत. आम्ही लवकर आवरून निघालो. ते लोक पण येत आहेत पाठी, ते येतीलच.
आणि अशा पद्धतीने पायऱ्यांची पूजा केली जाते, 5 पायऱ्यांची. आणि मित्रांनो, ह्या दादाने काहीतरी नवस घेतलं असेल माऊलीकडे. आणि अशी खूप सारे लोक आहेत जे अशा पद्धतीने माऊलीकडे नवस घेतात. आणि आता थेट आलो आहोत माऊलीच्या स्वर्गामध्ये मित्रांनो. खूप भारी वाटतंय आणि माऊलीचं दर्शन पण घेत आहोत. खूप सुंदर असं मनाला समाधान मिळालं. असं वाटतं इथून जावंच नाही घरी. खूप छान दर्शन झालं माऊलीचं. आई आयलो, आई आयलो, आई आयलो. माऊलीचं दर्शन खूप सुंदर झालं, खूपच सुंदर.